कृष्ण हरि जय रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृता जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आधार अपर कुमारेरीवर सर्व सुखाचे अपर कुमारेरीवर
हे घ्या कणी घ्या कणी घ्या आप मुक्त विमान अवधेर तिथे कळत नाही का आता आपण लाव धरावा तू बरा धरावा तो बरा धरावा तू बरा धरावा तो बरा ठाव बसतीचा थारा 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 धरावा तो बरा धरावा तो बरा धरावा तो बरा धरावा तो बरा ठाव बसतीचा थारा ठाव बसतीचा थारा निजलिया जागविती निजलिया जागविती निजलिया जागविती निज पुरवणी देते 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 हा एक विवसावा एक विवसावा एक विवसावा एक विवसावा त्याचा संग त्यांचा जीव 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 हा इथे कळे हित इथे कळे हित इथे कळे हित इथे कळे हित ग्वाही एक एका चित्त ग्वाही एक एका चित्त ग्वाही एक एका आडतया एक नाही 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 निजलिया जागविती निजलिया जागविती निजलिया जागविती निज पुरा
भक्तपरायण दिनेश महाराज माने ते जवळ आहे जरा म्हणजे कळत नाही म्हणजे सगळे कोण ते आता जवळ आहे. हा तुम्ही सगळे हाना लावा.
धरावा तो बरा धरावा तो बरा धरावा तो सतीचा फार ठाव वसतीचा तारा निजलिया जागविती निजलिया जागविती निजलिया जागविती निजलिया जागविती वसतीचा वसतीचा तारा 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 निजलिया जागविती निजलिया जागविती जागविती निजलिया जागविती निजलिया जागविती निजपुरवनी देती निजपुरवनी देती
ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय महाराज की जय हरा बोला पुंडरी कमलनाथ हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु दोघ महाराज की जय हरा 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 धरावा तो बरा धरावा तो बरा ठाव वसतीचा थारा निजलिया जागविती निज पुरवुनी देती एक व्यवसाव त्याचा संग त्यांचा जीव निजलिया जागविती निज पुरवुनी देती हिते कळे हित ग्वाही एक एका चित्त निजलिया जागविती निज पुरवूनि देती विषमाचे काही आडतया एक नाही निजलिया जागविती निज पुरवूनि देती तुका म्हणे बरी घरा येतील त्या परी निजलिया जागविती निज पुरवुनी देती विठ्ठला 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 यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा नमः करो प्रथमा दुसरी चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता संपाद्य ज्ञानेंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तम् सोनोपंत तथा कुणी आवडीने मामा असे बोलती नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो सन्मती पुण्यश्लोक चितो वार करी संप्रदायाचा अध्वर्यू खरा शोभतो ऐशा संतवरा सदा शुभकरा दांडेकरा वंदितो विठ्ठला धरावा तो
बरा ठाव वसतीचा थारा निजलिया जागविती निज पुरवुनी देती. भगवत चिंतन सेवेकरिता निवडलेला अभंग आपण सर्वांचे सुपरिचित वारकरी संप्रदायाचं कलशस्थान देहू निवासी वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 6 चरणांचा संतपर प्रकरणातील अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या जीवनात बरा परिणाम प्राप्त व्हावा, अर्थात आपल्या जीवनाचं बरं व्हावं याच्याकरता काही विशिष्ट संगतीमध्ये काही ठिकाणामध्ये वसती करण्याचा उपदेश करतायत. विठाला अभंग चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अगदी अल्पसा परिहार. प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या या मुंबई नगरीच्या एका नवीन भागामध्ये अर्थात नव्या मुंबईच्या अंतर्गत जुईनगर या क्षेत्रामध्ये संपन्न होत असणारा संत ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक संस्था जुईनगर नवी मुंबई द्वारे आयोजित हा अखंड हरिनाम सप्ताह गेले 20 वर्ष सप्ताहाची परंपरा प्रारंभित झालेली आहे, सुरू आहे, अव्याहतपणे चालू आहे. या वर्षाची आजची क्रमाने या सप्ताहातली 5व्या दिवसाची हरिकीर्तन सेवा समस्त सप्ताह संयोजक समिती यांच्या सूचनेने आणि आमचे परमार्थ प्रेमी आदरणीय श्री नानाजी रोडे यांच्या आज्ञेने माझ्यापर्यंत आलेली आहे. विठ्ठल बहुश्रुत अशा आपण सर्वच सुजान श्रोत्यांच्या समोर काहीसा अभंगाचं चिंतन करायचंय. अभंग दिसायला मोठा वाटणारा पण असायला अत्यंत छोटासा आहे. दिसायला मोठा वाटतो का? कारण त्याचे 6 चरण आहेत. आपल्याला सरासरी चरण ऐकायची सवय आहे, किती? 4. आणि 6 चरण म्हटलं का मग एवढा मोठा अभंग आणि मग महाराजाला उरकणार आहे का? कीर्तन 2 तासात संपणार आहे का? या काही शंका प्रारंभालाच निर्माण होऊ शकतात. पण काळजी करू नका, तुकोबारायांचा एक अभंग आपल्या आयुष्याला पूर्ण इतका असतो. 2 तासात त्याची मर्यादा किंवा त्याचा काही अर्थ आपण प्रगट करावा असं काही नाही. फक्त आपल्या अकलेचे तारे किंवा आपल्या बुद्धीची कसरत जिथपर्यंत पोहोचते तिथपर्यंत आपल्याला 2 तासाच्या मर्यादेत पोहोचायचंय. पण तरी सुद्धा हा अभंग लहान आहे, कारण तो आकाराने अत्यंत लहान आहे. काही अभंग मोठे असतात, सुंदरती ध्यान उभे विटेवरी, चालीत म्हणायला जरा मोठी चालला. पण काही अभंग छोटे असतात, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी दिडकीचे अभंग म्हणतात. त्याच्यातही हा अत्यंत लहान वाटणारा अभंग आहे. विठाला जास्त परिचय नसणारा की जो आपल्याला जास्त ऐकायला मिळत नाही असा हा अभंग आहे, अपरिचित अभंग आहे. पण तरी सुद्धा काही प्रमाण किंवा याच्यातलं एक वचन जे ध्रुवपद आहे, जे बहुधा क्षेत्राच्या ठिकाणी आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं. निजलिया जागविती निज पुरवुनी देती. जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगातून आपल्याला उपदेश करताय आणि हा उपदेश आपल्या जीवनात बरं होण्याकरता आहे. ज्याला ज्याला वाटतंय आपलं जीवन बरव्या अवस्थेपर्यंत पोहोचावं, आपल्या जीवनात काहीतरी बरं व्हावं, त्याने काय करावं तर आजचा तुकोबारायांचा उपदेश आपल्या मस्तकावर धारण करावा. विठाला मी बरं होईल या शब्दाला अधोरेखित करतोय आणि हे आपणही लक्षात ठेवलं पाहिजे. मला वाटतं कालही आपण बरव्याचं चिंतन करून आलोय. बरवी ही वेळ सापडली संधी. काल आपल्याला संधी बरवी होती म्हणजेच साधन बरवं होतं. आज आपल्याला बरं प्राप्त करायचंय म्हणजेच बऱ्या साध्याला अवलंबन द्यायचंय. विठाला एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जसं साधन असतं साध्य सुद्धा तसंच असतं. साधन जर शुद्ध असेल तर साध्य सुद्धा शुद्धच आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी किंवा गोमट्या बीजाची फळे ही गोमटी तुकोबाराय बोलतायत. बीज चांगलं असेल, साधन चांगलं असेल तर साध्य सुद्धा चांगलं मिळतं. आणि बीजच वाईट असेल, अगदी किडलेलं असेल, कुजलेलं असेल, नासलेलं बीज असेल तर त्याच्यातनं चांगल्या फळाची अपेक्षा करायची नाही, शक्यच नाही. पण ज्याला चांगलं फळ मिळावं असं वाटतंय
त्याने चांगल्या बीजाचा स्वीकार करावा. म्हणून काल आपण चांगलं बीज स्वीकारलंय. संधी चांगली मिळाली, वेळ चांगली मिळाली आहे. बरोबर आहे. चांगली वेळ ही संधी आहे. बरवी झाली आलो या जन्मासी, हा नरदेह मिळालाय, चांगलं झालंय, बरं झालंय. आता काय करायचंय? आता बरव्याच्या माध्यमातून बरव्यापर्यंत पोहोचायचंय. आजच्या अभंगामध्ये बरा हा शब्द 2 वेळा आलाय. मी जाणीवपूर्वक आपल्याला आठवण करून देतोय. अभंगात मला पूर्ण 6ही चरणांचा विचार करणं शक्य होईल न होईल माहिती नाही. वेळेत आपल्याला थांबायचंय. तत्पूर्वी काही गोष्टी आपल्या निदर्शनात आणून द्यायच्या. पहिली गोष्ट, या अभंगात बरा हा शब्द 2दा आलाय. एक पहिल्या चरणात आलाय, धरावा तो बरा ठाव बसतीचा थारा. आणि शेवटच्या चरणात आहे, तुका म्हणे बरी घरा येतील त्या परी. हा, बरा ठाव धरावा साधनाच्या अंगाने बरवेपण आहे. आणि बरी घरी येती त्या परी साधना करावी साध्याच्या अंगाने बरेपण आहे. विठाला 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 विठाला. तसं तर हा जो बरा शब्द आहे, हा बरा शब्द आपण व्यवहारामध्ये फक्त बरा म्हणूनच वापरतो. आपल्याला जर एखादा पाहुणा भेटला, कोणी ओळखीचा माणूस भेटला, कसं काय चाललाय तुमचा संसार, आपण सरळ उत्तर देतो, कसा चाललाय? बरा चाललाय. बरा म्हणजे चांगला का बरा म्हणजे वाईट? ऐकताय ना आपण सगळे? आणि अजून जागे मला उत्तर द्या. बरा हे उत्तर तुम्ही नेहमी देत असता. कुणी विचारलं कसं चाललंय, आपलं उत्तर असतंय बरं चाललंय. मग बरं, बरा, बरी म्हणजे चांगला का बरं म्हणजेच वाईट? मला वाटतं हे सांगता येत नाही. याच्यावरच त्याचं बरवे पण कळलं. आपण ज्या वेळेला म्हणतो बरं चाललंय, पण त्या बरा शब्दाचा अर्थ आपल्यालाच माहिती नसतो. उगाच काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून ते आपल्याकडे म्हणे ना, उचलली जीभ. हा, आता टाळूला लावण्याकरता काहीतरी उच्चारावं लागतं म्हणून बरं म्हणावं लागतं. विठाला 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 विठाला. व्यवहारामध्ये बरा हा शब्द चांगल्याचाही निदर्शक नाही आणि व्यवहारातला बरा शब्द हा वाईटाचाही निदर्शक नाही. बरं म्हणजेच खूप चांगलंही नाही आणि बरं म्हणजेच खूप वाईटही नाही. मग जेमतेम आपलं अगदी धड इकडेही नाही आणि धड तिकडेही नाही. ते एक मन प्रसिद्ध आहे पहा, धोबी का कुत्ता, हा घरकाना घाटका. तसं चांगल्यातही नाही आणि वाईटातही नाही, त्याला म्हणायचं बरं. विठाला विठाला विठाला. पण हा जो विचार आहे बरा शब्दाचा, हा केवळ व्यवहाराच्या अंगाने, संसाराच्या अंगाने. सांसारिक माणसांचा बरा शब्द हा जेमतेम अर्थाचा प्रतिपादक आहे. संसारिकांनी बरं म्हटलं का ते चांगलंही नसतं आणि वाईटही नसतं. पण ज्या वेळेला परमार्थामध्ये बरा शब्द येतो किंवा ज्या वेळेला परमार्थामध्ये बरा शब्द संत वाङ्मयात उच्चारलेला पाहायला मिळतो, त्यावेळेस त्याचा अर्थ चांगलाही नाही आणि वाईटही नाही असा नसतो. मग त्याचा अर्थ एकदम उत्तम असा घ्यायचा. परमार्थामध्ये बरा, बरी, बरं, बर्व हा शब्द आला, त्याचा अर्थ काय करायचा? एकदम उत्तम, फार चांगलं, अत्यंत उत्तम. उत्तम शब्दाचा अर्थ करत असताना आमचे उत्तम मामा समोर बसले. उत्तम बरं आहे. आणि बरं म्हणजेच देवाच्या संगतीत मिळणारा प्रसाद. बरा म्हणजे जेमतेम होईल, बरा म्हणजेच बरा आहे नाही वाईट नाही असं होईल नाही. बरा शब्दाचा अर्थ अत्यंत उत्तम आहे, खूप चांगला आहे, की जो व्यवहारामध्ये, संसारामध्ये, प्रपंचामध्ये कुठंच मिळत नाही त्याला म्हणावं बरा. मग परमार्थात मिळणार जे बरवेपण आहे ते बरवेपण आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय. त्या बरवेपणाचा स्वीकार जीवनामध्ये करायचा आहे. काय करावं लागेल? साधना तितकीच बरवी करावी लागेल. आणि साधना बरी करायची असेल ना तर ती एका अंगाने होत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला सुरुवातीला काही गोष्टी मी आपल्याला अगदी समोर आणणार आहे. एक साधना ज्याला करायची आहे, ज्याला स्वतःला परमार्थ करायचा आहे, त्याला दोन्हीही जमलं पाहिजे. एकतर तो जीवनात आंधळाही नसावा आणि एकतर तो जीवनात पांगळाही नसावा, त्यालाच परमार्थ करता येतो. विठाला मी आपल्या समोर शब्द ठेवलेत. तो आंधळाही नसावा आणि तो पांगळाही नसावा. पांगळा नसावा म्हणजेच त्याचे पाय चांगले असावे आणि आंधळा नसावा म्हणजेच त्याचे डोळे चांगले असावेत. ज्याचे डोळे चांगले आहेत तो आंधळा नसतो, ज्याचे पाय चांगले आहेत तो पांगळा नसतो. सांगा, आपले डोळे चांगले आहेत का? आणि सांगा, आपले पाय सुद्धा चांगले आहेत का?
आपल्याला दररोज काकड्यात म्हणावं लागतं आंधळ्या पांगळ्याचा, हा म्हणतो ना आपण, देखत होतो आधी मागे पुढे सकळ मग हे दृष्टी गेली. आम्ही आंधळे आहोत हे आम्ही दररोज देवाच्या पुढे कबूल करतो. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, हे आपलं पांगळेपण आणि आपलं आंधळेपण आपण स्वतःच्या जिभेने कबूल करतो. फक्त ते देवाच्या पुढेच कबूल करतो. माणसात जर आपल्याला कबूल करायला लावलं तर कबूल करू शकेल याची गॅरंटी नाही. विठाला 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 म्हणतात महाराज, आंधळा नसावा पांगळा नसावा, पण आंधळे पण सिद्ध होतं कशाने हे आम्हाला कळू द्या, आणि पांगळे पण सुद्धा सिद्ध होतं कशाने हे कळू द्या. पांगळा होण्याकरता पाय चांगले, पांगळा न होण्याकरता पाय चांगले असावेत. आंधळा होऊ नये, आंधळा म्हणू नये याच्याकरता डोळे सुद्धा चांगले असावेत. पण ते डोळे कोणते आहेत, ते पाय कोणते आहेत, तर ऐका, ज्याला पारमार्थिक साधना करायची त्याचे डोळे चांगले असावेत, म्हणजेच त्याची विचार शक्ती चांगली असावी. डोळ्याने माणूस पाहतो आणि मग त्याला ते ज्ञान होतं ना, म्हणजेच त्याची विचार शक्ती चांगली असावी. एक डोळे देखणेपणा आहे, आणि दुसरं त्याचे पाय चांगले असावेत, म्हणजेच त्याची कृतीशीलता सुद्धा चांगली असली पाहिजे. विठाला विठाला. चांगले पण कुठं असतं, फक्त विचारातच असतं. त्यांची कृती पाहावी, त्यांची कृतीशीलता पाहावी, त्यांच्या इंद्रियांचा व्यापार पाहावा, आणि मग कळतं हे फक्त विचारापुरतच चांगलं आहे, याच्या पाया पडायचं काम नाही. विठाला आमचे गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा फुले ते नेहमी वाक्य बोलायचे. ते म्हणायचे, बा पाय चांगले पाहिजेत, म्हणजेच कृती चांगली पाहिजे. आपलं मस्तक आशाच्या पायावर टेकवावं, ज्याचे पाय स्वच्छ असावेत, ज्याचे पाय चांगले असावेत. जर आपण ज्याचे पाय खराब आहेत, ज्याची कृती खराब आहे, आशाच्या पायावर डोकं ठेवलं तर त्याच्या पायातले दोष आपल्या मस्तकाला लागण्याची शक्यता आहे. म्हणून उत्तमाते मस्तक खालविजे, ज्ञानोबारांची भाषा आहे. आपलं डोकं टेकवावं, पण कुणाच्या पायावर, ज्याचे पाय स्वच्छ आहेत, सुंदर आहेत आणि शुद्ध आहेत. विठाला विठाला. काही लोकांचे विचार फार गोड असतात. तो जर बोलायला लागला ना, असं वाटतं वेद शास्त्र पुराण इतिहास सगळं काही त्याच्या मुखातून बाहेर पडतंय, पण त्याची कृती अत्यंत गलिच्छ असते. अशीही माणसं पाहायला मिळतात, आणि आपल्याला बहुवंशी अशीच माणसं जास्त आवडतात. आपल्याला बहुवंशी माणसं कोणती आवडतात, अशीच आवडतात ज्यांचं बोलणं चांगलं आहे, ज्यांचं दिसणं चांगलं आहे, ज्यांचं विचार करणं चांगलं आहे, अशी माणसं आवडतात. त्याच्या कृतीला आपण पाहत नाही. पण लक्षात ठेवा, संत परंपरेने, परमार्थिकांनी किंवा आपल्या पूर्वजांनी आपल्याला हे शिकवलं नाही. माणसाच्या विचाराबरोबर माणसाची कृती सुद्धा चांगली असली पाहिजे. म्हणून विचार चांगला असणं आणि कृती वाईट असणं हे सुद्धा पूर्णतेचं लक्षण नाही. दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे, काही माणसांची कृती चांगली असते पण विचार नसतो. अगदी विचार शून्य असतात, पण कृती मात्र संगतीने, सवयीने, अगदी संस्काराने काहीतरी चांगले पाहायला मिळतात. विठाला 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 विठाला. ज्याची कृती चांगली असते पण विचार चांगले नसतात ना, त्याच्यावरही भरवसा ठेवू नये. बरं, तुम्हाला एक गोष्ट त्या पंचतंत्रात आलेली आहे, फार गोड आहे. त्या सुभाषितकारांनी ती रेखाटली थोडीशी. म्हटले काय, दुर्जनस्य विशिष्टत्वम परोपद्रवकारकम उपोषितस्य व्याघ्रस्य पारणम पशुमारणम. उदाहरण दिले त्यांनी. म्हटले एक वाघ आहे. वाघ, वाघ कळतो ना, वाघ किती शब्द असतात तुमच्याकडे वाघाला? वाघाला शब्द किती असतात? एकच आहे. तुला कधी आई म्हणते का घरी माझा वाघ आला म्हणून? म्हणते ना? आहे का तुला शेपूट? नाही. आपल्याला वाघ हा प्राणी माहितीये. वाघ, त्या वाघाच्या संबंधाने त्याची क्रूरता, त्याच्या ठिकाणी असणारी क्रूरता, त्याच्या ठिकाणी असणारी हिंस्रता हा दोष म्हणलाय. आणि म्हणतायत तो दोष आहे. तो सतत इतर प्राण्यांचा जीव घेण्याचा विचार करतो. कोण? वाघ. कारण त्याने दुसऱ्याचा जीव घेतल्याशिवाय त्याचं पोट भरणार नाही. स्वतःचं पोट भरण्याकरता ज्यांना दुसऱ्याचा जीव घ्यावा लागतो त्यांना हिंस्र म्हणण्याशिवाय पर्यायच नाही. दुसऱ्याचा जीव घेऊन स्वतःचा पोट भरतात, ते माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचेच नाही. चला तर हा वाघ आहे. या वाघाने कुठेतरी कीर्तनाला गेला. बरेच वाघ कीर्तनाला येतात. वाघ आडनावाची माणसं नाही बरं. हा वाघ, जे वाघासारखे संसारात राहतात अशी माणसं. हा कीर्तनाला आला वाघ, तो चार पायाचा वाघ. तो कीर्तनाला आला
नेमका एकादशीचा किंवा व्रताचा काही दिवस असेल, महाराजांनी कीर्तनामध्ये व्रताचा महिमा सांगितला. माणसाने उपवास केला पाहिजे, निदान 15 दिवसातून एक दिवस तरी उपवास केला पाहिजे. आणि उपवास करायचा म्हणजे दिवसभर चर, पण एकादशी असला उपवास नाही करायचा. मग उपवासी म्हणजे दशमी व्रताचा आरंभू. दशमीला एक भुक्त राहावं, एकादशीला दिवसभर पाण्याचा थेंबही घ्यायचा नाही, आणि द्वादशीला एकच वेळेस जेवायचं. याला म्हणतात पूर्ण एकादशीचं व्रत. कोण कोण करतंय, जे करत असतील त्यांना माझा दंडवत आहे. वाघाने फक्त एवढं ऐकलं, काय असं एकादशीचं व्रत करावं. आणि असं एकादशीचं व्रत केल्यानंतर त्याचं फळ सांगितलंय. अन्न भुक्तेन यत्पापम जातम पंचदशैर्दिनैहि तत्सर्वम एकादश्युप उपवासेन तत्सर्वम विलयम भवेत. एकादशीच्या उपवासाने काय होतंय म्हटले, 15 दिवसामध्ये आपल्याकडनं अन्न सेवन करत असताना जेवढं काही पाप घडलं असेल, एक एकादशीचा उपवास केला तर ते 15 दिवसातलं सगळं पाप जळून जातं. मग एक एकादश करायला काय हरकत आहे? अरे काय हरकत काही. तुकोबार आहे तर म्हणतात, काय तुझा जीव जातो एक. अरे एक दिवस उपवास केल्याने काय मरणार आहेस? एक दिवस बरं, एकादशी काय दररोज येते का, आठवड्याला येते का? नाही. 15 दिवसा एक एकादशी, 15 दिवसातून एक दिवस उपवास करायला जीव जातोय तुझा, उपवास कर. एवढं अट्टहासाने महाराजांनी सांगितलं. आणि ऐकायला कोण आला होता? वाघ आला होता. वाघाने ठरवलं इथून पुढे 15 दिवसाची एकादशी निर्जला करायची. कोणी ठरवलं? हिंस्र वाघ आहे महाराज. पण त्याने निश्चयच केला, म्हटला काही झालं तरी चालेल, जीव गेला तरी चालेल, पण एकादशीचं व्रत मोडायचं नाही. वाघाचा निर्णय झाला आणि तिसऱ्या दिवशी एकादशी आली महाराज. मग आता एकादशी आली, वाघाला थोडीशी काळजी होतीच. दशमीला एक भुक्त राहायचं कसं, फराळ झालं एक तरी दशमीला थोडंफार त्याचा नाश्ता भागला. आता त्याच्यातही पण आमच्याकडे जुन्या काळात लहान असताना वाघाच्या संबंधात एक म्हण म्हटली जायची. वाघाची मावशी माहिती ना तुम्हाला? कोण? मांजर. वाघाची मावशी हाय मोठी हौशी आणि उंदीर तळून खाते एकादशीच्या दिवशी. हे आमच्याकडे लहानपणी असे म्हटले जायचे म्हण. चला तर ते वाघ दशमीला फराळ भेटलं नाही, माहित नाही, त्याचं जेमतेम भागलं. एकादशीला दिवसभर त्याने उपवास केला. कुणी? वाघाने. आणि मग एकादशीला दिवसभर उपवास केला, द्वादशीला पहाट झाली, सूर्योदय झाला, वाघाचा नित्यनेमच चालू आहे अजून. कोणाचा? वाघाचा स्नान संध्या झाले, नित्यनेम चालू आहे. आणि तेवढ्यात सगळ्या जंगलात पळापळ सुरू झाली. सगळे प्राणी इकडे तिकडे सैरावैरा पळतायत. कुणीतरी म्हटलं, अहो काय झालं? काय नाही म्हटले, विचारू नका, आम्हाला थांबायला वेळ नाही. अरे पण पळताय कशाला? एकही थांबे ना. एक जण धावत आला, एक सस्याचं पिलू पळत होतं, त्याला धरलं कसं तरी दाबून. अरे म्हटलं काय पळतोय? विचारू नको म्हटलं, आम्हाला आमचा जीव वाचवायचा आहे. अरे पण झालं काय? काय झालं म्हटले, वाघाने एकादश केली. काय केलंय? वाघाने एकादश केली. अरे मग वाघाने एकादश केली आणि तुम्ही का पळताय? तो म्हणतो वाघाने एकादश केली म्हणून नाही पळत, वाघाला उपवास सोडायचा आहे म्हणून पळतोय. आता वाघाला उपवास सोडायचा आहे म्हणजे तुम्हाला वाटतंय का स्वयंपाकाची तयारी चालली असेल? आता पंक्तीला काय आहे, आणि मग गुलाबजामुन आहे, श्रीखंड आहे, हे नाही. वाघाचा उपवास सोडणं म्हणजेच 50-50 प्राण्यांचा फरशा पाडणं आहे. विठाला ज्याची फक्त कृती चांगली आहे पण विचार चांगले नाहीत ना, त्याच्या चांगल्या कृतीने सुद्धा दुसऱ्यांना त्रासच होतो. उपोषितस्य व्याघ्रस्य पारणम. वाघाने उपवास केलाय पण त्याला पारणं सोडायचंय. काय म्हटले? पशुमारणम. अनेक प्राण्यांचा जीव जाणार आहे. विचार चांगला नाही, फक्त कृती चांगली आहे, त्याचा फायदा पारमार्थिक अवस्थेत होत नाही. विठाला माणसाची कृती ही चांगली असावी आणि कृती बरोबर माणूस विचारी सुद्धा असला पाहिजे. त्याला विचार करता आला पाहिजे, नाही तर कृतीच करतात काही माणसं. कार्यक्षम भरपूर असतात, ताकद म्हटलं ना इकडचा डोंगर तिकडं करेल, पण विचार अजिबातच करत नाही. तुकोबार तर बोलतात, विचार तो वचनाआधी. बोलायचं आहे, एखादा पाऊल टाकायचं आहे, हाताने एखादी क्रिया करायची आहे, पण त्याच्या अगोदर विचार केला पाहिजे. अगदी आपल्याकडे जुन्या काळापासून म्हटलं जाते, काय? बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलावं. विचार आणि बोलणं म्हणजेच कृती आहे. कृती करून विचारात पडावी, अगोदर कृती करायची आणि मग अरे चुकलं असं म्हणण्यापेक्षा अगोदर विचार करावा आणि मग कृती करावी. विचार हा कृतीच्या अगोदर असावा. पण काही माणसांना विचार जमतच नाही. स्वामी वैकुंठवासी राजेश्वरानंदजी यांच्या मुखातून एक फार गोड उदाहरण ऐकलं होतं. त्यांनी सांगितलं, एका माणसाने पेपरला जाहिरात दिली, नोकर पाहिजे.
पेपरला जाहिरात काय दिली आहे? नोकर पाहिजे. नोकर पाहिजे म्हटल्यानंतर सध्या अशी गंमत आहे महाराज, फक्त नोकर पाहिजे अशी जाहिरात पाहिजे. आणि अशी जाहिरात ऐकली का माणसाची झुंबड पडते, आम्हाला नोकरी, आम्हाला नोकरी, आम्हाला नोकरी. हे कळत नाही. आणि ते बुवा बोलायचे, ते म्हणायचे माणसाला स्वातंत्र्य हवंय का पारतंत्र्य हवंय? तुमचं काय म्हणणं आहे? माणसाला स्वातंत्र्य पाहिजे का पारतंत्र्य पाहिजे? आपण पारतंत्र्याचा उत्सव साजरा करतो का स्वातंत्र्याचा? स्वातंत्र्याचा ना, कारण आपल्याला अपेक्षा आहे स्वातंत्र्याची. मग नोकरी करणं म्हणजेच परतंत्र होणं का स्वतंत्र होणं? तुम्हाला काय वाटतंय? जो नोकरी करतो तो स्वतंत्र आहे? नाही. मालक म्हटला उठ, उठावं लागतं. मालक म्हटला बस, बसावं लागतं. मालक म्हटला काम कर, करावं लागतं. मालक म्हटला विश्रांती कर, करावी लागते. आणि माणसाची अपेक्षा स्वतंत्र होण्याकडे नाहीये. फक्त स्वातंत्र्याचा वाढदिवस आपण साजरा करणार. भारत माझा देश आहे, तो स्वतंत्र आहे आणि त्याच्या स्वातंत्र्याचा मी जय जयकार करणार, पण मी स्वतः पारतंत्र्याची अपेक्षा करणार. ही आपली गत आहे. काय जिने पराधीन आणि का हाती नभे मी स्वतंत्र अंगाचा पायी का तो खूप फार विस्ताराने बोलतायत. मला विषयाच्या चिंतनाला वेळ नाही, आपल्या अभंगाकडे यायचंय. तर एका माणसाने पेपरला जाहिरात दिली होती, नोकर पाहिजे. आता तिथं बरेच लोक आले. एका जणाचा नंबर लागला. त्याची काय ते आता ते मुलाखत घेतात. ती मुलाखत घेतली, त्याचं शिक्षण वगैरे सगळं काय तपासलं असेल तपासलं. आणि मग नोकरी करायची एवढ्याच हेतूने तो आला होता, कारण बराच गांजलेला होता. सध्या सुशिक्षित बेरोजगारांची संख्या काही कमी नाही. मग असा बेरोजगार होता म्हणून तो नोकरीसाठी धावत आला आणि त्याने आपला नंबर लावला. असे त्याचा नंबर लागला, पण त्याला एक कळेना, मालकाने आपल्याला नोकरीला ठेवून घेतलंय पण कामच काही सांगितलं नाही. मग काम काय म्हणून तो मालकाकडे गेला. म्हटला मालक काम काय? मालक म्हटला काम काही जास्त नाही, अवघड नाही, अत्यंत सोपं आहे. पहिल्यांदा एक सांग, तू पगार किती घेणार? तो म्हटला मालक तुम्ही किती देणार? तुझी सांग अपेक्षा. म्हटले काय? त्याने सांगितलं जुना काळ होता. तो म्हटला मालक मी 10,000 रुपये महिना घेईन. किती पगार सांगितलाय? 10,000. मालक लगेच म्हटला 10,000 रुपये तुला पगार दिला. 10,000 रुपये पगार भेटणार या आनंदातच तो, पण तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं अजून मालकाने कामाचं स्वरूप सांगितलं नाही. मग त्याने मालकाला विचारलं, मालक 10,000 रुपये तुम्ही मला एका शब्दावर द्यायला तयार झालेत, पण कामाचं स्वरूप सांगितलं नक्की काम काय करावं लागेल? मालक म्हटला काम जास्त काहीच नाही आणि अवघड तर अजिबात नाही. काय काम आहे? काय नाही म्हटलं, तू फक्त दिवसभर विचार करायचा. काम काय सांगितलंय? फक्त विचार करायचा. हा नोकर विचारात पडला. काम काय सांगितलंय? विचार करायचा. तू म्हटला आता विचार तरी कसला करावा? पण त्याला एक बरं वाटलं. आपण पहिल्यांदा सांगितलंय 10,000 रुपये पगार घेणार, मालकाने पगार कबूल केलाय. आता काम करायचं काय? विचार करायचा. मालकाने काही विचारलं तर मालकाला सांगायचं मी काय करतोय? विचार करतोय. आयता पगार आहे म्हटला, कष्ट करण्याची गरज नाही. फक्त मालकाने विचारलं काय करतोय? मी काय करतोय? विचार करतोय. एवढंच उत्तर देत चालायचं. तो दुसऱ्या दिवशी कामावर येतानाच वळकटी घेऊन आला. वळकटी कळते ना तुम्हाला? गादी, उशी, आथरायचं, पांघरायचं हे सगळं त्याच्यात धरा. हे वारीतली वळकटी असते आमची, वारकऱ्याकडे वळकटी असते. आता ज्याला नोकरी करायची तो कशाला वळकटी आणेल? तो गादी उशी घेऊनच आला कामावर. मालकाने टेबल लावला होता, खुर्ची लावली होती, पण आटला म्हटला मालक काय काळजी करू नका, तुमचा पगार मोजून घेणार आणि तुमच्यासाठी दिवसभर विचार करणार. मालक म्हटला वा फारच चांगलं आहे असं म्हटलं. आणि मग हा बसला. बरं बसला म्हणजे काय निवांत बसणार आहे का? पांघरून घेऊनच पडला. पण माणूस महाराज झोपून झोपून किती झोपतो? अगदी माणसाच्या झोपेची मर्यादा असते ना, 4-10 तास, 6 तास, 8 तास, 10 तास कधीतरी उठतो ना माणूस. झोप मोकळी झाली आणि झोप झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला उठला आणि याच्या लक्षात आलं मालकाने आपल्याला विचार करायला लावलाय आणि मालकाने आपल्याला 10,000 रुपये पगार देण्याचं कबूल केलंय. कष्टाचं काम अजिबात नाहीच आहे. मग हा विचारात पडला, मालक जर बिना कामाचा आपल्याला 10,000 रुपये पगार देत असेल तर मालकाची कमाई किती असेल? हा विचार, आता विचारच करायचा आहे ना, विचार करायचा म्हणून काही विचार करायला लागला. त्याने विचार केला मालकाला पगार किती असेल. बरं आता याचा विचार तिथपर्यंत पोहोचे ना. म्हटलं आपल्याला जर 10 देतोय तर मालकाला 1,00,000-2 लाख तरी पगार महिन्याला असायला पाहिजे, त्याची कमाई तेवढी असायला पाहिजे. पण म्हटलं कशाला उगाच अकलेचे तारे तोडायचे, मालकाला विचारूच. मालकाजवळ गेला, म्हटला मालक माझा एक छोटासा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? प्रश्न एवढाच आहे म्हटला, मला तुम्ही सहजासहजी विनाकामाचं फक्त विचार करण्याकरता महिन्याला 10,000 रुपये द्यायला तयार झाले. मग मला सांगा तुमची महिन्याची कमाई किती आहे? मालकाने सरळ सांगितलं. म्हटले माझी महिन्याची कमाई महिन्याला 5,000 रुपये. मालकाची महिन्याची कमाई महिना किती? 5,000 रुपये. हा विचारातच पडला. हा म्हणतोय मालकाची कमाई महिन्याला
5,000 रुपये, त्याच्यातून मालकाचं ऑफिस चालायचं, मालकाचं कुटुंब चालायचं, मालकाच्या गरजा भागायच्या, आणि माझा पगार मालकाने किती कबूल केलाय? 10,000 रुपये. भागणार कसं हा विचारात पडला. परत हा म्हटला विचार नको करायला. मग मालकालाच विचार. मालकाला म्हटला, मालक तुम्हाला कमाई आहे महिन्याची 5,000 आणि मला द्यायचं कबूल केलंय महिन्याला 10,000, जमणार कसं? मालकाने सांगितलं त्याचाच विचार करायला तुला ठेवले, बाकीचं मला काही सांगायचं नाही. मग माझा पगार कितीही मिळू, तुझे 10,000 रुपये वसूल झाले पाहिजे, याच्यासाठी विचार कोणी करायचा आहे? तू करायचा आहे. विठाला दृष्टांतातला विनोद बाजूला ठेवला तर आपल्याला कळेल, जो मालक आहे ना तो कृती करायला तयार आहे पण विचार करण्यात आळशी. काही माणसांचं जीवन साधनेत कृतीशील असतं पण विचाराने दरिद्री असतं. पण माणसाचं जीवन कृतीनेही संपन्न असलं पाहिजे आणि विचारानेही संपन्न असलं पाहिजे. मग ज्या वेळेस कृती आणि विचार यांचा समन्वय होतो, अगदी ज्ञानोबारायांच्या भाषेत आवडी ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी, मनातून ना विचारातून अनुकूल परमार्थाला असणारी अशी वृत्ती निर्माण झाली, असा विचार जन्माला आला आणि त्या विचारानुसार कृती घडली की मग काय होतं? परमार्थाचं फलित प्राप्त होतं. तुकोबाराय आज आपल्याला उपदेश करतायत, पण तुकोबारायांचा उपदेश असाच आहे, विचार आणि कृती या दोघांना सोबत घेऊन चालणारा अभंगाचं पहिलं चरण. दरवा तो बारा, दरवा तो बारा, दरवा तो बारा, दरवा तो बारा, धरावा तो बरा, धरावा तो बरा, धरावा तो बरा, धरावा तो बरा. दरवा तो बारा, दरवा तो बारा, दरवा तो बारा, दरवा तो बारा. धरावा तो बरा, धरावा तो बरा, धरावा तो बरा. धावा वसंतीचा थारा, धाव वसंतीचा थारा, निजनिया धरावा तो बरा. आता धरावा तो बरा. टाळकऱ्यांनी आणि मृदंगाचार्यांनी धरावा तो बरा, ठाव वसतीचा थारा. काय मृदंगाचार्य समेवर असलं पाहिजे. हा, मृदंगाचार्य समेवर असले ना, टाळकऱ्यांनी त्याच्या समेकडे लक्ष दिलं पाहिजे. विठाला जे स्वतः आपल्या मृदंगाचं शिक्षण इतरांना देतात त्यांच्या बरोबर तरी आपण चाललं पाहिजे. म्हणून टाळकरांना विनंती आहे, यांच्या समेकडे आणि म्हणणाऱ्यांच्या स्वराकडे लक्ष द्या. विठाला विठाला.
बरं धरलं पाहिजे. तुकोबारायांची अपेक्षा आहे माणसाने बरं धरावं. धरावा पण काय धरावा? बरा धरावा. आता बरा धरायचा धरणं अवघड आहे बरं तसं. पण माहिती ना तुम्हाला, धरलं तर सावतंय आणि सोडलं तर पळतंय. म्हणून धरायचं असलं तर बरं धरावं. जे धरल्यावर सुद्धा चावतंय त्याला धरून उपयोग नाही. विठाला 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 विठाला. तुकोबारायांनी धरण्याचा उपदेश केलाय. आग्रह आहे तुकोबारायांचा, आज्ञा आहे असं म्हणाच ना. तुकोबारायाच बोलतायत विधी अर्थाने, पण तुकोबारायांचा हेतू आज्ञा करण्याचा आहे. काय त्या व्याकरणामध्ये विध्यर्थ आणि आज्ञार्थ असे दोन प्रकार आहेत. विद्यार्थाचं बोलणं असेल असं असावं, तसं असावं, असं करावं, तसं करावं, असं बोलावं, असं वागावं, ही भाषा असेल तर त्याला विधी म्हटलात. विधी अर्थ असं त्याचा अर्थ केला. आणि दुसरं आहे हे कर, हे करू नकोस, असं बोल, असं बोलू नकोस, असं वाग, असं वागू नकोस, याला आज्ञा म्हणतात. आज्ञार्थाचं बोलणं वेगळं आहे आणि विद्यार्थाचं बोलणं वेगळं आहे. मराठी भाषा ही मराठी भाषेचं व्याकरण आहे. मग विद्यार्थाचं बोलणं वेगळं असतं आणि आज्ञार्थाचं बोलणं वेगळं असतं. संकेताचं तर अजून वेगळं आहे, मला सांगण्याकरता वेळ नाही. मग या विद्यार्थाच्या बोलण्यात आणि आज्ञार्थाच्या बोलण्यात फरक काय? विद्यार्थाचं बोलणं हे व्यापक आहे आणि आज्ञार्थाचं बोलणं हे व्याप्य असतं. आज तुकोबाराय विद्यार्थाचं बोलतात पण आज्ञार्थाच्या हेतूने बोलतायत. विठाला 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 विठाला. म्हणजेच तुकोबाराय बोलतायत बरा तो ठाव धरावा, बरा तो वसतीचा थारा धरावा. जो ठाव बरा आहे ना तो आपण धरला पाहिजे. जो वसतीचा थारा बरा आहे ना तो आपण धरला पाहिजे, अशी तुकोबारायांची भाषा आहे. म्हणजेच विधी सांगितलाय असं आपल्याला वाक्याच्या रचनेवरून दिसतं, पण तुकोबारायांचा हेतू मात्र आज्ञाच करण्याचा आहे. तुकोबारायांना सांगायचं ठाव चांगला आहे, बरा आहे, तो धरलाच पाहिजे आणि तुम्ही धरा, ही तुकोबारायांची अपेक्षा आहे. ठाव चांगला आहे, वसतीचा थारा उत्तम आहे, दिसतोय उत्तम, बरा आहे, मग तो फक्त धरून जमणार नाही, मग तो धरलाच पाहिजे. त्याच्यातली अपरिहार्यता तुकोबारायांना अधोरेखित करायची. भाषा विद्यार्थाची कदाचित हे कळणार नाही, हे आपल्या डोक्यावर नाही जाईल, पण ऐकून तरी ठेवा. का? कारण आपल्याला काय झालंय, इंग्रजी व्याकरण लवकर कळतं, हा, पण मराठी व्याकरण कळणं फार अवघड आहे. विठाला विठाला सांगू महाराज, मराठी भाषेसारखं सौंदर्य जगात कोणत्याच भाषेत नाही. फक्त मराठी भाषा कळली पाहिजे. आणि अजून पुढे बोलतो, मराठी भाषा शिकण्याकरता माणसाने प्रवृत्त व्हायला पाहिजे. विठाला विठाला ज्ञानोबारायांनी 56 भाषेचा गौरव एका ज्ञानेश्वरीत केलाय. आपल्याला माहितीये 56 भाषेचा केला असे गौरव, पण तरी सुद्धा अमृताच्या तुलनेला ज्या वेळेस भाषेची गणना करतात त्यावेळेस माझ्या मराठाची बोलू कवतुके, माझ्या मराठी भाषेचा गौरव. ज्ञानोबारायांना त्याच्याबद्दलचा मोह आवरत नाही. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. मराठी भाषा समोर आली का ज्ञानोबाराय सगळं विसरून जातात. अगदी तुकोबारायांच्या भाषेत सांगू, जैसी तैसी माय बरी, मानाल त्या माना येरी. आपली सख्खी आई आहे ना, ती कुरूप का असे ना, पण ती आपली आई आहे, एवढं लक्षात ठेवायचं. बाकीच्या कितीही सुंदर असल्या आणि आपली आई कुरूप जरी असली तरी आई कोणाला म्हणायचं? आई म्हणून कोणाच्या अंगावर खेळायचं? आपल्या आईच्याच अंगावर ना. ती कुरूप दिसते, ती आम्हाला कळत नाही, ती जरा वाईट बोलते, ती अशी वागायला चांगली नाही, तिच्या अंगावरचे कपडे फाटलेत, म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करणं किंवा तिला दुर्लक्षित करणं हे आपलं कर्तव्य नाही. उलट तिच्या अंगावरच्या फाटलेल्या कपड्याची लाज आपल्याला वाटली पाहिजे. आणि तिच्या अंगावरती चांगली, आता ती चांगलीच आहे हो, फक्त तिच्या अंगावरच्या कपड्यांचं लक्तर करण्याचंही काम आपणच केलंय. विठाला इंग्रजांच्या राजवटीचा परिणाम अजूनही पाहायला मिळतो. मला तिकडे जाण्याची गरज वाटत नाही, पण तरी सुद्धा उगाच आठवल्यामुळे आवरत नाही म्हणून बोलतो. माणसाला मॅकॉलीची शिक्षण पद्धती तो फार जुना विचार आहे, पण ती अजून सुद्धा इतकी प्रिय का आहे की ज्याचा परिणाम म्हणून अजून सुद्धा माणसं मराठी शाळेत मुलाला घालायला घाबरतात. मराठी शिक्षणापासून स्वतःच्या मुलांना दूर ठेवतात आणि परत म्हणतात गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. काय मातीतला गर्व आहे? हा, आणि मग आम्हाला मराठा म्हणून, आता ते बाकीचं मला सांगायचं नाही, पण मराठी या शब्दाचा अभिमान बाळगायचा असेल तर केवळ मराठी भाषा तरी आपल्याला कळावी
आणि मराठीचा अभिमान आपण आपल्या अंतकरणात कायम जागा ठेवला पाहिजे. विठाला विठाला चला, ज्ञानोबा तुकोबारायांची भाषा आहे धरावा तो बरा. मराठी भाषा आहे, अर्थ विधी आहे, पण आज्ञा अपेक्षित आहे. पण आज्ञा अर्थामध्ये तुकोबाराय बोलतायत आणि तुकोबाराय बोलतायत बरा ठाव धरा, बरा वसतीचा थारा धरा. बरं निवडा, चांगलं निवडा, म्हणजे विवेक असला पाहिजे. त्याला शास्त्रामध्ये विचार असं म्हटलंय. सार काय, असार काय, चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, गरजेचं काय, अनावश्यक काय, हे माणसाला कळलं पाहिजे. त्याच्यातलं चांगलं स्वीकारता आलं पाहिजे, योग्य स्वीकारता आलं पाहिजे, गरजेचं स्वीकारता आलं पाहिजे, वाईट, अयोग्य, अनावश्यक हे त्यागता आलं पाहिजे. आणि हीच तुकोबारायांची अपेक्षा आहे. म्हणून तुकोबाराय बोलतायत पहा ना, तुम्हाला कळतंय चांगलं काय, तुम्हाला कळतंय वाईट काय, तुम्हाला कळतंय गरजेचं काय, तुम्हाला कळतंय अनावश्यक काय, मग आता जे गरजेचं आहे ना तेच स्वीकारा. अगदी विचार शब्दाला समानार्थी शब्द आहे सारासार विचार. विचार म्हणजेच काय, सार काय असार काय याचा विचार. आणि हे तेव्हाच माणसाला कळेल केव्हा, ज्यावेळेस माणूस हरिपाठ करेल. सारासार विचार हरिपाठ, सारासार निर्गुण हे सार. असार म्हणजेच गरजेचं नसलेलं, आणि सार जे अत्यंत गरजेचं आहे. मग असार काय, त्रिगुण, असार, सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत. या त्रिगुणांपासून जे जे बनलंय ते सगळं कसं आहे, त्रिगुण असार. त्रिगुण म्हणजेच काय सांगू, एका भाषेत गीतेची भाषा सांगतो. श्री गीता माऊली सांगते त्रिभिर्गुण मयैर भावै रेभे सर्वमिदम इदम सर्वम जगत त्रिभिही गुणैही मया. 3 गुणांनी बनलेलं हे सगळं जग आहे. आणि मग हे सगळं जग असार आहे. फलकट तो संसार, सगळं जग त्रिगुणात्मक आहे. म्हणून ते असार आहे, त्रिगुण असार. मग इथं सार काय, येथे सार जो असार आहे, फलकट आहे, त्याला त्यागावं आणि सारभूत असणारा तो ठाव निवडता आला पाहिजे. एक प्रसंग सांगेल, फार विस्ताराचा आहे. रामायणामध्ये काय, सध्या जिकडं तिकडं देशभर नाही महाराज, जगभर हा आनंदोत्सव साजरा व्हायला सुरुवात झाली. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र लाला रूपामध्ये अयोध्येच्या राजगादीवर अधिष्ठित होणार आहेत. तो आनंद सगळीकडे साजरा होतोय. ज्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला निघाले होते, प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला जावं ही कैकेयीची अपेक्षा आहे. तिने मागितलेलं वचन आहे आणि त्या वचनाला जागून पित्याच्या शब्दासाठी, पित्याच्या वचनासाठी प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला जायला निघाले. निघाल्यानंतर प्रसंग असा आहे, प्रभू श्रीरामचंद्रांनी एकट्याला वनवासाला जावं ही कैकेयीची अपेक्षा आहे. तिने पोट कलम म्हणून लक्ष्मणाने जावं,
सीतेने जावं असं म्हटलेलं नाही. तिची अपेक्षा आहे वनवासाला कोण जावं, फक्त राम जावा. रामप्रभू निघालेत, सीतामाई निघाल्या, धर्मपत्नी आहेत, त्यांचं कर्तव्य आहे. पण त्यांच्या बरोबर अजून एक तिसरा निघाला, कोण? लक्ष्मण. काहीच संबंध नाही जाण्याचा महाराज. प्रभू श्रीरामचंद्रांनी जावं, त्यांचा धर्म आहे पितृवचन पाळायचं आहे. सीतामातेने जावं, पतीच्या माग पतिव्रता स्त्रीने जावं, हा तिचा धर्म आहे, तिचंही कर्तव्य आहे. पण लक्ष्मणाचं काहीच गरजेचं नसताना सुद्धा लक्ष्मण वनवासाला जायला निघाला. लक्ष्मण निघाल्यानंतर लक्ष्मणजी वनवासाला निघालेत. प्रभू श्रीरामचंद्र त्याला अनुकूल नाहीत. लक्ष्मणा इथं थांब, अयोध्येची गादी तुला सांभाळावी लागेल. अयोध्येचा राखण करता भरत सुद्धा मामाच्या इकडे गेलाय, आजोळी गेलाय, इथं कोणीच नाहीये. आपल्या पित्याच्या पश्चात किंवा पित्याच्या सोबत राज्यकारभार पाहण्याकरता कोणीतरी हवंय, तू इथं थांब, ही प्रभूंची आज्ञा आहे. लक्ष्मण थांबायला तयार नाही. लक्ष्मण निघाला, पण लक्ष्मण निघाल्यानंतर शेवटची आज्ञा घेण्याकरता सुमित्रेकडे गेलाय, म्हणजेच आईकडे गेलाय. आणि सुमित्रा मातेला विचारतोय, आई मी दादा बरोबर वनवासाला जातोय, मला आज्ञा दे. आज्ञा मागितल्यानंतर सुमित्रा मात्या रागावली महाराज पहिल्यांदा. ती म्हटली, लक्ष्मणा तुला जर रामाबरोबर वनवासाला जायचं असेल ना, माझी आज्ञा घेण्याची गरजच काय होती? तू जर मला न विचारता गेला असता तर मी मानला असतं माझा पोरगा आज जिंकला. तू विचारायला आला, इथंच तू हारलास. कारण तुला शंका आहे माझी आई मला रामाबरोबर पाठवेल का नाही, म्हणून तू मला विचारायला आलाय. आणि हे बोलतीये कुणाबद्दल? रामाबद्दल, जो तिचा सख्खा नाही. सख्खा कुणाचा आहे? तो कौशल्याचा आहे. महाराज ही रामायणाची परंपरा आहे, ही आपल्या पुराणांची परंपरा आहे, जिथं आपल्या सवतीच्या मुलावर सुद्धा स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम करायला शिकवलं जातं, त्याला रामायण म्हणतात. आणि या रामायणाच्या परंपरेतून आज आपला महाराष्ट्र, आपला भारत देश घडत आलेला आहे. म्हणून हे सगळं शिकतोय आपण, ही ती संस्कृती आहे. सध्याचा काळ काय आहे हे आपण सगळे अनुभवता. सख्ख्या पोराबद्दल चांगले विचार न करणारी माय पाहायला मिळते, आणि सगळ्या सख्ख्या मायबापाबद्दल सुद्धा चांगला विचार न करणारी पोरं सुद्धा पाहायला मिळतात. सख्ख्या भावांचंही काय घडतंय आपण सगळं पाहत चाललोय. चला, मला हे सांगायचंय, प्रभू श्रीरामचंद्रांबरोबर जाण्याकरता, आज्ञा मागण्याकरता लक्ष्मण आला. लक्ष्मणाने सांगितलं, आई मान्य आहे मला, पण तरी सुद्धा तुझी आज्ञा असावी म्हणून आलोय. सुमित्रेने आज्ञा दिली आणि मग जाता जाता लक्ष्मणाला सूचना करते, लक्ष्मणा ऐक, कदाचित 14 वर्ष वनवासामध्ये राहत असताना, 14 वर्ष वनवासामध्ये राहत असताना तुला तुझ्या वडिलांची आठवण येईल. मग काय करशील? तुला माझी आठवण येईल, म्हणजेच आईची आठवण येईल. काय करशील? जन्मापासून आजपर्यंत राजसुख उपभोगत आलाय, राजकुमार म्हणून तू जगलायस, राज्याचा उत्तराधिकारी म्हणून वाढलायस. मग एवढ्या सगळ्या सुखभोगांमध्ये वाढलेला तू, तुला अयोध्येची आठवण येणार नाही? 14 वर्ष वनवासात राहायचंय, मिळेल ते खायचंय, मिळेल ते प्यायचंय, मिळेल त्या अवस्थेत राहायचंय, कंदमुळं फळं पानं खाऊन राहावं लागेल, आणि तिथं तुला अयोध्येची आठवण येईल. मग काय करशील? लक्ष्मणाने विचारलं, आई तूच सांग ना काय करू. सुमित्रा सांगते, फार गोड बोलते. ती म्हणते, लक्ष्मणा ऐक, आजपासून तुला बापाची आठवण येईल, आजपासून तुला आईची आठवण येईल, आजपासून तुला अयोध्येची आठवण येईल. पण हे तू सगळं विसर, आजपासून तुला मी नवीन संबंध देते. काय? रामम दशरथम विद्धी. आजपासून दशरथ तुझा बाप नाही, मग आजपासून राम हाच तुझा बाप आहे. आजपासून दशरथ तुझ्यासाठी संपला. आजपासून सुमित्रा तुझी आई नाही, मग मी सुमित्रा तुला सांगते, माम विद्धी जनकात्मजाम. जनकाची आत्मजा नाम जानकी, सीता ही आजपासून तुझी आई आहे. तुझ्यासाठी आजपासून मातृत्वाचा माझा संबंध संपला. दशरथ म्हणजेच तुझा राम आहे, सुमित्रा म्हणजेच तुझी सीता आहे. आणि कदाचित तुला अयोध्येची आठवण होईल, तुला राज्य भोगाची आठवण होईल. लक्षात ठेव लक्ष्मणा, अयोध्याम अटवीम विद्धी. अटवी शब्दाचा अर्थ होतो अरण्य. आजपासून अरण्य म्हणजे जंगल, वन हीच तुझी अयोध्या आहे. तुला या राज्य भोगाची, विषय भोगांची आठवण व्हायला नकोय. आणि हे लक्षात ठेव, गच्छतात यथा सुखम. वाल्मिकी महर्षी वर्णन करतात, हे तात, हे बाळा, सुखाने जा, कणत जाऊ नको, ही भाषा आहे. कळतंय ना? सुखाने जा म्हणण्याचा हेतू काय? कणत जाऊ नको. आपणही बऱ्याच वेळेला प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जातो. आपल्या जीवनात एखादी वाईट परिस्थिती आली तर त्याला आपण म्हणतो, भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. हे होत नाही, समाधान नाही राहत. मग माणसं कणतात. कण नकळतं ना तुम्हाला? कणतात, रडतात, ओरडतात, आक्रोश करतात, आकांत करतात. त्या शास्त्रामध्ये तितिक्षा शब्दाची व्याख्या फार गोड केली आहे महाराज. तितिक्षा कशाला म्हणावं? सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकार पूर्वकम
चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगद्यते. विठला विठला जीवनात कितीही वाईट प्रसंग आला, जीवनात कितीही दुःख आलं तर ते सहन करता आलं पाहिजे. शिवाय सहन करत असताना त्या परिस्थितीला प्रतिकार करायचा नाही. प्रतिकार केला का तितिक्षा संपली. भाषा कळते ना. कदाचित हे ऐकणं सुद्धा माणसाला सहन होणार नाही महाराज, पण सहन करणंच त्याला म्हणतात. प्रतिकार करायचा नाही. सहन करत असताना अप्रतिकार पूर्वक सहन करता आलं पाहिजे. आणि अप्रतिकार म्हणजेच आपल्याला दुखतंय, आपल्याला वेदना होत आहेत, आपल्याला त्रास होतोय, तो त्रास चेहऱ्यावर दिसला नाही पाहिजे. पण चेहऱ्यावर तर दिसला नाहीच पाहिजे, तो मुखातून सुद्धा उच्चारला नाही गेला पाहिजे. चिंता विलाप रहितम, चिंता डोळ्यावर कपाळावर दिसली नाही पाहिजे. आणि विलाप म्हणजेच मुखातून ओरडणं, कणणं, कुंथणं सुद्धा नाही व्हायला पाहिजे. त्याला म्हणतात तितिक्षा. ही तितिक्षा लक्ष्मणाला शिकवली आहे सुमित्रा मातेने. गच्छतात यथा सुखम हेतात, हे बाळा सुखाने जा आणि रामाची सेवा कर. मला वाटतं इथं आपल्याला कळलं पाहिजे. फलकट तो संसार. लक्ष्मणाने मागं काय काय सोडलंय. स्वतःचा बाप सोडलाय, स्वतःची आई सोडलीय, स्वतःचं घर सोडलंय, राजवाडा सोडलाय, राज्य सोडलंय आणि कोणाच्या मागे गेलाय. रामाच्या मागे गेलाय. येथे सार भगवंत धरावा तो बरा ठाव. तो ठाव धरता आला पाहिजे. जो ठाव बरा आहे, जो वसतीचा थारा अत्यंत चांगला आहे, ज्याच्या जवळ वस्ती केली का आपलं बरं होणार आहे आणि जो एकमेव बरं करणार आहे असा ठिकाणा निवडता आला पाहिजे. इथं तुकोबार आहे, विवेक शिकवतायत. ठाव निवडा. ठाव म्हणजेच मुक्कामाचं ठिकाण निवडा. ठाव म्हणजेच काय. मुक्कामाचं ठिकाण. राहण्यासाठी जागा निवडा. वसतीचा थारा निवडा. आता वसतीचा थारा म्हणजेच माणसाच्या मूलभूत गरजा आपण नेहमी ऐकतो. मी बऱ्याच वेळा सांगितलं, आपण ऐकले असतील. मूलभूत गरजा किती आहेत. 3च आहेत ना. कोणकोणत्या. अन्न, वस्त्र आणि निवारा. सध्या शालेय शिक्षणामध्ये अजून 2 गरजा वाढल्यात असं म्हणतात. ऐकलंय आपण. अजून 2 गरजा वाढल्यात. कोणकोणत्या. मोबाईल. मोबाईल तसलं काय नाही, त्या तुम्ही वाढवून ठेवल्यात. मोबाईल ही माणसाची गरजच नाही. चांगलं लक्षात ठेवा. मोबाईल शिवाय सुद्धा चांगलं निर्दृष्ट जीवन जगणारी आजही कितीतरी माणसं पाहायला मिळतील. उलट आपण मोबाईल वापरणारे त्यांच्यापेक्षा फार दुःखी आहोत. मोबाईल न वापरणारे फार सुखी आहेत. का. एखादी सुखदुःखाची गोष्ट सुद्धा त्यांच्याजवळ फार उशिरा पोहोचते. त्याच्यामुळे तोपर्यंत ते सुखातच राहतात, आनंदाने राहतात. चला त्याचा विस्तार मला करायचा नाही. मोबाईल वगैरे ही गरज नाही. मग मूलभूत गरजा अजून 2 वाढल्यात सध्या विज्ञानाने किंवा शालेय शिक्षणामध्ये त्या शिकवल्या जातात. कोणत्या. अन्न, वस्त्र, निवारा या तर आहेच, पण याच्याबरोबर आरोग्य आणि शिक्षण या 2 मूलभूत गरजा वाढल्यात असं म्हणतात. मला काय माहित नाही. आता शाळेचा आमचा जास्त तितकासा संबंध येत नाही. मला सांगायचंय, अन्न ही माणसाची गरज आहे, वस्त्र ही सुद्धा माणसाची गरज आहे. तशी तिसरी गरज काय. निवारा. निवारा म्हणजेच ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगे वात वर्ष आतप धरे, ही अभ्रत छायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके धवळारे. काय करावी. ज्ञानोबाराय म्हणतात, मजल्याची घरं का बांधावी. त्याचं कारण आहे ऊन, वारा, पाऊस याच्यापासून आपलं रक्षण व्हायला पाहिजे. याच्या करता माणसाला निवारा पाहिजे, म्हणजे ठाव पाहिजे, थारा पाहिजे. अजून सांगू. थारा पाहिजे म्हणजे जागा पाहिजे. थारा पाहिजे म्हणजेच आपल्याला काय पाहिजे. जागा पाहिजे. आता मुंबईत राहणाऱ्या लोकांना जागेचं महत्व सांगायची गरज. तुम्हाला जागा म्हणजेच काय असतं हे कळतंय आणि ते चांगलं माहितीये, म्हणून तर तुम्ही मुंबईतून नव्या मुंबईत आले. जागेचं महत्व कळतंय म्हणूनच तिथं 10 बाय 10च्या रूम मध्ये राहण्यापेक्षा इथं काय 1000 स्क्वेअर फूटचा, 1500 स्क्वेअर फूटचा, 2000 स्क्वेअर फूटचा मोठा फ्लॅट घेऊन त्याच्यात आनंदाने मस्तपैकी राहावं. हा आनंद जागेच्या मोकळेपणाचा आनंद घेता यावा याच्याकरता हा सगळा खाटाटोप आहे. विठाला विठाला प्रत्येकाला वाटते आपल्याला जागा असली पाहिजे. गावाकडं शेतकरी जरी असला तरी तो विचार करतो आपल्याला थोडी तरी शेती असली पाहिजे, आपलं एखादं घर असलं पाहिजे. शहरात आला तरी पहिल्यांदा भाड्याचं असलं पाहिजे, नाही झालं तर पुढं स्वतःच्या मालकीचं असलं पाहिजे. काय नाही थोडंफार एखादी काय 1 रूम किचन असावं, 1 BHK काय आता ते तुमच्या मर्यादा मला काही कळत पण नाही त्यातलं, पण ही नाव ऐकली. थोडंफार असावं की जागा असावी असं वाटतंय. तुमचं सोडून द्या महाराज. वारकरी असतात ना, वारकरीला सुद्धा वाटतं. जो वारकरी एका गावात 2 दिवस सुद्धा थांबत नाही. वारकऱ्याचा नियम काय.
एका गावात 2 दिवस सुद्धा थांबायचं नाही. मग आजचा मुक्काम इथे तर उद्या लगेच, म्हणजे आज पुण्याला, उद्या सासवड, परवा जेजुरी, वाले, मुक्काम करत पुढे पुढे चाललाय. पण त्याला सुद्धा वाटतंय कुठंतरी पिशवी ठेवायला जागा पाहिजे. कुणाला, ज्याला रात्रभरापेक्षा जास्त थांबायचं नाही त्याला सुद्धा वाटतंय. आपण आता पहा बरेच वारकरी, महाराज काय नाही हो, पण आळंदीत आल्यावर, पंढरपुरात आल्यावर एखादी खोली पाहिजे. कशाला? तेवढीच आपली पिशवी टेकवायला जागा, रात्र काढायला. वर्षातून किती दिवस जातात वारीला? एकच दिवस, आणि तेवढ्यासाठी जागा. ही जागेची अपेक्षा. अगदी शास्त्रामध्ये संन्याशाला असा विधी सांगितलाय की संन्याशाने कोणत्याही ठिकाणावर 3 दिवसापेक्षा जास्त दिवस थांबायचं नाही. आणि जर संन्यासी एका गावात 3 दिवसापेक्षा जास्त दिवस थांबला ना, तर त्याला तो व्रतभंग सांगितलाय. त्याला त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागतं. आता आपल्याकडे बरेच संन्यासी आपल्या गावात येऊन वर्ष राहिले, 10 वर्ष राहिले. ते नक्की संन्यासी आहेत का नाही हे तपासून पाहावं लागेल. कारण शास्त्र सांगतंय, शास्त्राचा विधी आहे, संन्यासाने कोणत्याही ठिकाणी 3 दिवसापेक्षा जास्त थांबायचं नाही. आणि जर थांबला तर त्याला कृष्ण चांद्रायण वगैरे ती व्रत प्रायश्चित्त घ्यावे लागतात. चला, तो स्वतंत्र विचार आहे. म्हणून संन्यासाने 3 दिवसापेक्षा जास्त थांबायचं नाही. पण तरी सुद्धा संन्यासी सुद्धा सध्या आश्रम बांधायला लागले. संन्याशांचे सुद्धा मठ आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे संन्यासी सुद्धा प्रयत्न करतो. कोणासाठी? जागेसाठी. जागा प्रत्येकाला पाहिजे. तुकोबारायांनी हेच पाहिले. तुकोबारायांना कळालं प्रत्येक जण जागेचा अभिलाषी आहे. मग जागा निवडा, वस्तीचा थारा धरा, पण नीट धरा. धरावा तो बरा ठाव, धरावा तो बरा वसतीचा थारा. वसतीचा थारा बरा धरा, वसतीचा थाव बरा धरा. बरा धरा, बरा धरा. महाराज तुम्ही सुरुवातीपासून बरा बरा, चांगला, उत्तम हे सांगत आले, पण तो ठिकाणाचा आम्हाला तुम्ही अजून सांगितलं नाही. तुकोबाराय म्हणतात सांगितलंय. कुठं? तो ठाव धरा, तो वसतीचा थारा धरा. तो म्हणजे काय? आता तुकोबारायांची भाषा आहे, फार गोड आहे महाराज. मी तुम्हाला सांगितलं मराठी भाषेतलं सौंदर्य आणि मराठी भाषेचं व्याकरण चाचपडून पाहावं असं आहे. तुकोबाराय बोलतायत तो ठाव धरा, तो वसतीचा थारा निवडा. तो 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 हा शब्द शब्दाच्या जातीमध्ये कोणत्या प्रकारात येतो? तो तो ती ते हा ही हे जो जी जे कळतात ना, हे काय आहेत सगळे? हा, सर्वनाम आहेत. हे सगळे काय आहेत? सर्वनाम आहे. आणि लक्षात ठेवा, सर्वनामाने विशेष अर्थ प्रगट होत नाही. हा व्याकरणाचा नियम आहे, भाषेचा नियम आहे. कोणतंही सर्वनाम म्हटलं तर त्या सर्वनामाने तो फार चांगला आहे. तो म्हणजे कोण? काय कळणार आहे? समष्टीमध्ये आपण जर तो म्हटलं, काय झालं? आम्ही इथं आलो आणि तो निघून गेला. अरे पण तो गेला म्हणजेच कोण गेला? तो आला, आम्ही पाहिला. तो आला म्हणजेच कोण आला? तो या शब्दाने कोणाचाही विशेष निर्देश होत नाही. तो म्हटलं का अर्थ कळतच नाही नक्की कोण. मग महाराज तुम्ही तो ठाव धरा, तो वसतीचा थारा धरा, चांगला ठाव धरा, चांगला वसतीचा थारा धरा म्हणताय, पण तो चांगला, बरा, उत्तम ठाव म्हणजेच वस्तीचा थारा नक्की कोणता आहे? तुकोबाराय सांगतायत, पण पुढे सुद्धा लक्षणानेच सांगतायत अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये.
धरावा तो बरा ठाव वसतीचा थारा निजलिया जागविती निज पुरवुनी देती तुकोबारांनी तो वस्तीचा थारा ठाव जागा निवडायला सांगितलीये, पण ती कोणती तर तो ठाव, तो म्हणजेच कोणता तर तो ठाव तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत. जो ठाव काय करतोय तो आपल्या जीवनामध्ये निजलिया जागविती, निजलेला म्हणजे झोपलेला आहे ना त्याला तो जागा करतो, तो ठाव निवडावा. आणि तो ठाव काय करतोय निज पुरवुनी देती, आपलं निज नाम आपली आत्मवस्तू आपल्याला प्राप्त करून देतायत. तो ठाव निवडायचा आहे म्हणजेच आपण त्याच्या जवळ राहायचंय. कुणाच्या जवळ जो आपल्याला जाग करतोय आणि जो आपल्याला आपली आत्मवस्तू करतर आमलकाप्रमाणे प्राप्त करून देतोय, तो ठाव निवडायचा. कोण आहे तो मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते. काय सांगू आता संतांचे उपकार, आता संतांचे उपकार, सांगू आता संतांचे उपकार, संतांचे उपकार. निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते. संतांचा विचार या चरणातून तुकोबारांनी स्पष्ट केलाय. तसं सांगू या अभंगामध्ये संत हे नाव कुठंच आलं नाही, पण अभंगात जेवढी लक्षणं आहेत ना ती सगळी लक्षणं कुणाची आहेत फक्त संतांचीच आहे. कारण आपल्याला झोपेतून जागे करणारे कोण, झोपेतून जागे करणारे कोण आमचे गुरुजी विनोदाने सांगायचे, ते म्हणायचे ढेकणं पण जाग करतात, पण मग म्हणावं लागेल काय सांगू आता ढेकणाचे उपकार मज निरंतर. हा नाही, ते जाग करतात पण ते व्यावहारिक निद्रेतून जाग करतात. इथं झोप आणि जाग या दोन शब्दांमधलं अंतर कळलं पाहिजे. नक्की झोपणं म्हणजे काय आणि जाग होणं म्हणजेच काय हे आपल्याला कळलं तर मग कळेल संतच या पदाने लक्षित कसे होतात. विठ्ठल जाग व्हा हे संत महात्मे आपल्याला म्हणतात. म्हणजेच काय उठा जागे व्हा रे आता. जाग व्हा म्हणजेच काय करा स्मरण करा पंढरीनाथा. जाग होणं म्हणजेच भगवंताचं स्मरण करणं, भगवंताचं चिंतन करणं, भगवंताची आठवण करणं म्हणजेच जाग होणं. आणि मग झोपणं म्हणजे काय, जर जाग होणं म्हणजेच देवाची आठवण करणं आहे, देवाचं स्मरण करणं आहे,
तर झोपणं म्हणजे काय होईल? झोपणं शब्दाचा अर्थ आहे सरळ सरळ देवाला विसरणं. ऐसे जागविले अवघे जन, होते संचित तिही केले दान. पुढं तुका म्हणे दुबळी कोण 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 कोण, गेली वासुदेवासी विसरू नका. वासुदेवाला विसरून गेली म्हणजे झोपली, आणि देवाची आठवण झाली, देवाचं स्मरण झालं म्हणजेच जाग झालं. विठाला विठाला. अनेक प्रमाणांनी मी तुम्हाला सांगेल. आपल्या वेळेची मर्यादा आहे 5 मिनिटाचा वेळ आहे. 5 ते 7 मिनिटांमध्ये 10 मिनिटात मी थांबणार आहे. मग जाग होणं म्हणजेच भगवंताचं स्मरण करणं आहे, चिंतन करणं आहे. अगदी तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे, आपल्या सगळ्यांना पाठ आहे सगळा अभंग. आपुलिया हिता जो असे जागता. काय त्याचं लक्षण? गीता भागवत करीते श्रवण. पुढं अखंड चिंतन विठोबाचे. जो सतत भगवंताचं चिंतन करतो त्याला म्हणा जागा, आणि जो भगवंताचं स्मरण करत नाही, जो देवाला विसरलाय, त्याला म्हणा झोपलेला. मग आता आपण जागेत का झोपलेत? आपण प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे, मी जागा आहे का मी झोपलोय? संत महात्मे उठा जागे वारे आता म्हणून सगळ्यांना ऐसे जागविले अवघे जन, सगळ्यांना जागा करतायत. पण या सगळ्यांना म्हणण्यामध्ये त्याच्यात आपला नंबर लागलाय का नाही हे स्वतःला विचारलं पाहिजे. आपण जागे आहोत का जागे नाहीत? आपण पैसे कमावण्याच्या ठिकाणी जागा आहे, आपण बायका पोरांकडे लक्ष देण्याच्या ठिकाणी जागे आहे, आपण घरदार जमवण्याच्या ठिकाणी जागा आहे, गाडी घेण्याच्या ठिकाणी सगळा व्यवहार क्लिअर करतो आपण व्यवहारात जागे आहोत. पण अडचण ही आहे, परमार्थामध्ये भगवंताचं स्मरण करण्यात मात्र आपण काय झालोय? झोपलेलो आहोत. भगवंताची गीतेची भाषा फार गोड आहे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी, यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. मुनी किंवा संयमी साधू महात्मा कुणाला म्हणावं? पारमार्थिक साधक कुणाला म्हणावं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना ऐक, जिथं सगळे झोपलेले असतात तिथं जो जागा असतो, आणि जिथं बाकीचे सगळे जागे आहेत तिथं तो झोपलाय, त्याला म्हणा मुनी, त्याला म्हणा संयमी. बाकीचे सगळे परमार्थात झोपलेत, हा परमार्थात जागा आहे, आणि बाकीचे सगळे संसारात जागे, हा मात्र संसारात झोपलाय. असं आपलं जीवन घडलं पाहिजे, आणि याच्या करता संतांचा प्रयत्न आहे. तुकोबाराय काय करतात, संत काय करतात? जो जो परमार्थामध्ये झोपलाय ना, जो जो देवाला विसरलाय ना, त्याला जाग करतात. त्याला म्हणतायत स्मरण करा पंढरीनाथा निजलिया जागविती. अजून एक शेवटची व्युत्पत्ती सांगतो आणि अभंग सरळ सांगून थांबतो. या दुसऱ्या चरणामध्ये सुद्धा एक व्याकरणाची गंमत आहे, फक्त ऐकून ठेवा, फार गोड आहे, आपल्याला कळेल म्हणून सोपं सांगतो. तुकोबाराय शब्द प्रयोग कसे करतो पहा. निजलिया जागविती, निज पुरवुनी देती. पूर्वार्धाचा आणि उत्तरार्धाचा जे सुरुवात आहे, आरंभ आहे, 2च अक्षरांनी. पहिले 2 अक्षर कोणते आहेत? निज. आणि उत्तरार्धाचे पहिले 2 अक्षर कोणते आहेत? निजच आहे. दोन्हीकडे पण निजच शब्द आहे. निज लिया जागविती, निज पुरवुनी देती. पण या 2 निज शब्दांमध्ये फरक आहे. एक निज शब्द क्रियापद आहे आणि एक निज शब्द विशेष नाम आहे. विठाला लक्ष दिलं तर कळेल, नाहीतर थोडस अजून ऐका. मराठी भाषेमध्ये असं बऱ्याच वेळेला होतं, एकच शब्द 2 विरुद्ध किंवा 2 वेगवेगळ्या अर्थांचं प्रकटीकरण करतो. तसं इथं एक निज शब्द हा क्रियेचा वाचक आहे, क्रियापद आहे. निजलिया म्हणजे झोपलिया. इथला निज शब्द कोणत्या अर्थाचा आहे? झोप या अर्थाचा आहे. आणि निज पुरवुनी देती, निज म्हणजे झोप पुरवुनी देती नाही, मग निज म्हणजेच आत्मतत्व, निज म्हणजे स्वतःचं स्वरूप, निज म्हणजेच आपली आत्मवस्तू. ती आत्मवस्तू प्राप्त करून देतात. एकच शब्द आहे पण 2 वेगवेगळ्या अर्थामध्ये आला. अगदी आमचे गुरुजी एक विनोदाने उदाहरण सांगायचे. मराठी भाषेत सैंधव नावाचा शब्द आहे. कोणता शब्द आहे? सैंधव. सैंधव शब्दाचे 2 अर्थ आहेत. सैंधव म्हणजे सिंधू पासून जे उत्पन्न झालंय त्याला म्हणतात मीठ, पण मिठाला काय म्हणतात? सैंधव. आणि सैंधव शब्दाचा दुसरा अर्थ आहे सैंधव म्हणजेच घोडा. सैंधव शब्दाचा पहिला अर्थ काय सांगितला? मीठ. आणि दुसरा अर्थ काय? घोडा. कुठं सैंधव शब्दाचा कोणता अर्थ घ्यावा हे अर्थ ऐकणाऱ्याला कळलं पाहिजे. एक माणूस जेवायला बसला आणि जेवायला बसल्यानंतर त्याने भाकरीचा तुकडा मोडला, भाजीमध्ये बुडवला, तोंडात घास घातला आणि तोंड वाकडं तिकडं करून म्हटला सैंधव घेऊन या. काय सांगितलं त्याने? सैंधव घेऊन या. ऐकणारा फार हुशार होता, तो पळत गेला आणि घोडा घेऊन आला.
का बरं? हसायला काय झालं? सैंधव म्हणजे घोडा नाही का? सैंधव म्हणजे घोडा आहे, पण मागणारा केव्हा मागतोय? जेवताना मागतोय. आणि जेवताना याला काय पाहिजे? मीठ पाहिजे. सैंधव शब्द आहे, पण सैंधव शब्दाचा अर्थ त्याला घोडा अपेक्षित नाही. त्याला अपेक्षित काय आहे? मीठ अपेक्षित आहे. दुसरा एक मनुष्य आहे, युद्धाला निघालाय. पाठीला त्याने ढाल बांधली आहे, खांद्यावरती बाणांचा भाता आहे, एका हातामध्ये धनुष्य आहे, एका हातामध्ये बंदूक आहे, कमरेला तलवार आहे, सगळं शस्त्र घेऊन सज्ज झालाय. आणि म्हटला जा सैंधव घेऊन ये. दुसरा पळत गेला आणि मिठाची बरणी घेऊन आला. जमणार आहे? नाही जमणार. सैंधव शब्दाचा अर्थ मिठाई होतो, पण अपेक्षित काय आहे? घोडा अपेक्षित आहे. तसं निज शब्दाचा अर्थ निज म्हणजेच झोप असाही होतो, आणि निज म्हणजेच आत्मवस्तू असाही होतो. पण पूर्वार्धामध्ये आत्मवस्तू असा अर्थ घेऊन जमणार नाही, आणि उत्तरार्धामध्ये झोप असा अर्थ घेऊन जमणार नाही. विठाला गोपाराय बोलतायत, ठाव त्यांच्या ठिकाणी निवडावा, संगती त्यांची करावी, मुक्कामाला त्यांच्या पायाजवळ राहावं. कोणाच्या? जे निजलिया जागविती, आपल्याला संसार निद्रेतून जाग करतायत. अविद्येची आणि दरा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादि. जो अज्ञानाची नीज आत्मस्वरूपाचा अज्ञान आपल्याला झालंय, ही झोप आहे. ही झोप जावी आणि आत्मस्वरूपाची जागृती प्रत्येकाच्या ठिकाणी व्हावी, हे संत महात्मे करतायत. एकच करावं, एक व्यवसाव, त्याचा संग त्यांचा जीव. साधकाने काय करावं? त्यांच्याच संगतीमध्ये राहावं आणि त्यांच्या जीवाचं अनुसरण करावं. अगदी कसं करावं? तर त्यांच्याकडे पाहून आपलं हित होईल याच्याकरता प्रयत्न करावं. हिते कळे हित ग्वाही एक एका चित्त. महाराज ते संत आमचा स्वीकार करतील. तुकोबाराय म्हणतात का नाही करणार? का? कारण त्यांच्या ठिकाणी विषमताच नाही. विषमाचे काही आड तया एक नाही. त्यांच्या ठिकाणी विषमता नाही. संत भेद करत नाहीत. संत हा माझा आहे, हा परका आहे, हा आमच्या गावाचा आहे, तो दुसऱ्याच्या गावचा आहे, हा आमच्या तालुक्याचा आहे, तो दुसऱ्या तालुक्यातला आहे, हा आमच्या राज्यातला आहे, तो दुसऱ्या राज्यातला आहे, हा आमच्या जातीचा आहे, तो दुसऱ्या जातीचा आहे. अशी विषमता संतांच्या ठिकाणी नसते. ज्ञानोबारायांची फार गोड होती. समशत्रौच मित्रेच पार्था जयाची ठाई, वैषम्याची वार्ता नाही. विषमतेची वार्ता सुद्धा त्यांच्या गावाला नाही. त्यांना म्हणावं संत विषमाचे काही आड तया एक नाही. महाराज ते संत कोण? जे आपल्याला झोपेतून जाग करतात, जे आपल्याला आपली आत्मवस्तू प्राप्त करून देतात. मग आम्ही काय करावं? धरावा तो बरा, ठाव वसतीचा थारा. पण महाराज ते कुठे आहेत? ते तर वैकुंठाला गेले. ते कुठे आहेत? ते तर समाधीत बसले. ते कुठे आहेत? त्यांनी तर समाधी घेतली. मग आता आम्ही त्यांच्याजवळ ठाव धरून किंवा वस्तीला जाऊन राहू शकत नाही. मग आता आम्ही काय करावं? आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही ना. आता एक करा, बरं व्हावं असं वाटतंय, एकच करा, ते आपल्या घरी येतील असा प्रयत्न करा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे बरी, तुका म्हणे बरी, तुका म्हणे बरी, तुका
तुका म्हणे बरी घरा येतील त्या परी निजलिया जागविती निज पुरवणी देती. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतायत एकतर आपण त्या संतांच्या जवळ राहावं किंवा संत आपल्या जवळ येतील असं करावं. दोन्ही पैकी एक पर्याय निवडावा. आपलं दोन्ही प्रकाराने बरं होणार आहे. धरावा तो बरा ठाव वसतीचा थारा बरं त्याने होणार आहे. किंवा तुका म्हणे बरी घरा येतील त्या परी आपणही असा प्रयत्न करावा की आपल्याला झोपेतून जाग करणारे अर्थात आत्मस्वरूपाची जागृती देणारे असे जे संत आहेत त्या संतांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. एकतर आपण तरी त्यांच्या जवळ जावं किंवा ते संत तरी आपल्या जवळ आले पाहिजेत. संत कसे येतील तर संतांचं येणं म्हणजेच ग्रंथ रूपाने येणं आहे. त्यांचं नामस्मरण करण्याच्या रूपाने ते आपल्या घरी येणं आहे. ग्रंथाच्या गाथेच्या रूपाने येणं म्हणजेच तुकोबारायांचं येणं आहे. ज्ञानेश्वरीच्या रूपाने येणं म्हणजेच ज्ञानोबारायांचं येणं आहे. भागवताच्या रूपाने येणं म्हणजेच नाथ महाराजांचं येणं. हे संत आपल्या घरी आले पाहिजेत. या संतांची उपासना संतांची सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे आणि हीच आपल्याला स्वरूपाची जागृती देण्याचं सगळ्यात मोठं बर्व साधन आहे. हे बर्व साधन सर्वांनी स्वीकारावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. झालेली चिंतन सेवा माझं आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सकल संत आचार्य माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे गुरुवर्य माता पिता देवरूप आपण सर्व श्रोतृमाय बाप सर्वांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम बोलत असताना एखादा अपशब्द किंवा अपसिद्धांत गेला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे. योग्य असेल ते संतांचं आहे. निश्चितच आपल्याही प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही सत्संगती प्राप्त व्हावी आणि त्या संतांच्या संगतीच्या द्वारे आपल्याला आत्मस्वरूपाची जागृती अर्थात स्वतःचा यथार्थ परिचय प्राप्त व्हावा एवढा सद्भाव व्यक्त करतो. सूचना झाल्याशिवाय कोणीही उठू नका. संत ज्ञानेश्वर माऊली संप्रदाय संस्था जुईनगर